डी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। डी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी.के. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे हे होते। या प्रसंगी तथागत बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष धीरज माने, कार्याध्यक्ष गौतम कसबे, जयंती उत्सवाध्यक्ष कुमार मोरे, कामगार नेते शशिकांत शिरसट, संतोष जानराव, पप्पू साळवे, खंडू वाघमारे, आप्पा डोंबे, महादेव सोनकांबळे, सचिन कांबळे, भैया साबळे, बापू कसबे, सोनबा वाघमारे, निरंजन बारशिंगे, सूरज उडानशिव, अमोल ठोंबरे, अजय कांबळे, पिंटू शितोळे, भोला माने, अजय जाधव, केतन सुरवसे, रोहित बनसोडे, पिंटू गवळी, अमोल गायकवाड, भैया लोखंडे आणि संदीप नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांची महती अधोरेखित करत त्यांच्या योगदानाची आठवण उपस्थित मान्यवरांनी करून दिली। समाजातील समतेचा संदेश पुढे नेण्यासाठी बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी असल्याचं सर्वांनी नमूद केलं। कार्यक्रमाचा समारोप करताना समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन समता, बंधुता आणि न्याय या तत्वांवर चालण्याचं आवाहन करण्यात आलं। दरम्यान डी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या शिबिरात 110 जणांनी रक्तदान करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली। धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं गच्छामि। आणि या देशातील दीनदलितांना जो न्याय मिळालेला आहे, गेल्या हजारो वर्षापासून जे दीनदलित जातीवादाच्या आजाराने ग्रस्त होते, त्यांना समतेचं बीज रोवून ज्या महामानवानं या भारत देशाला संविधान दिलं, त्या संविधानाच्या माध्यमातून आज खरोखरच पिचलेला दीनदलित आज या देशामध्ये सार्थ मानेनं उभा आहे। याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जीवन या समाजासाठी अर्पण केलेलं आहे। त्यांचं सर्व जीवन, त्यांचं संपूर्ण आयुष्य हे समाजासाठी त्यांनी दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिलेले जे संविधान आहे, जी राज्यघटना आहे, ती जगातली सर्वात मोठी राजघटना आहे आणि त्या राजघटनेच्या माध्यमातूनच भारत देश हा महासत्तेकडे चाललेला आहे आणि भारत देश हा सगळ्यात मोठा महासंघ आणि एकजुटीचा देश बनलेला आहे। हे बाबासाहेबांचं कार्य कधी न संपणार आहे। जोपर्यंत राजघटना आहे तोपर्यंत भारत देश हा अखंड राहणार आहे आणि खरीच बाबासाहेबांना जर मानवंदना द्यायची असेल तर भारतीय राजघटनेच्या संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला दिलेले जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य टिकून राहणार आहे। तर ही राजघटना अशीच कायम राहावी असं मी या ठिकाणी अभिवादन करतो आणि